आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने हरकत नोंदवलेली आहे की ज्यामध्ये त्या गॅजेटमध्ये विरोधाभास आहे. 26 जानेवारीमध्ये मराठा पदवी संदर्भात जे काढलेलं GR आहे त्याच्यामध्ये एक विरोधाभास आहे. शासनाने इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार, माधुरी पाटील महाराष्ट्र शासन आणि इतर खटल्यामध्ये जे अभिप्रेत निकाल दिलेले आहेत त्या निकालाच्या अनुषंगाने तो GR काढणे अपेक्षित होता, पण तसा ते GR काढला गेलेला नाही. ही शुद्ध फसवणूक आहे आणि सगळ्या सोयऱ्याचा जो उल्लेख आहे तो सगळ्या सोयऱ्याचा उल्लेख हा अत्यंत चुकीचा आहे. कारण इंदिरा साहनी खटल्यामध्ये वंशावळीप्रमाणे पितृसत्ताक पद्धतीने त्या बापावर जात अवलंबून आहे. मग ते बापावर जी जात आहे त्या बापावरच्या जातीच्या त्यांनाच दाखले देता येतात, दुसऱ्यांना दाखले देता येत नाहीत. हे स्क्रुटनी कमिटीमध्ये अनेक दिवसापासून आम्ही ते पुरावे सादर करतो आणि पाहतो आहे. हा विरोधाभास आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही त्या GRला हरकत घेतलेली आहे. दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण सरकारने की जे मराठा 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 5% आरक्षण दिलं होतं, ते मुस्लिमांच्या आरक्षणाला आव्हान दिलेली जी याचिका होती त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी समीक्षण नोंदवलं होतं की मुस्लिम समाज हा अत्यंत मागासलेला आहे, त्यांना 5% रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तर आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने आता सरकार हे आरक्षण देत आहे तर मुस्लिमांना सुद्धा 5% आरक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आम्ही तशा प्रकारचं निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही जर आरक्षण आम्हाला मिळत नसेल तर आम्ही पर्यायाने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे.